नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव किती वाढणार, कधी वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी भावासंदर्भातील लाईव्ह अपडेट आहे। शेतकरी मित्र हो, कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट असल्या कारण तुमच्यापर्यंत आपण पोहोचतो। कांद्याचे भाव वाढणार का बघा, या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट। कांदा निर्यात सुरळीत, बाजारभाव स्थिर, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट। केंद्र सरकारने कांदा निर्यात मूल्य हटवल्यानंतर आणि निर्यात शुल्क कमी केल्यानंतर निर्यातीला सुरुवात झाली होती, मात्र काही अडचणीमुळे कंटेनर अडकून पडले आहे। एकतर 4 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कांदा निर्यात सुरळीत झाले आहे। सद्यस्थितीत बाजारभाव स्थिर असून आज तत्काळ निर्यात सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र यातही 4 दिवस गेल्याने शेतकरी संघटनांनी सांगितलं आहे। खरं तर या ठिकाणी बघितलं या केंद्र सरकारने 13 सप्टेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर $550 किमान निर्यात मूल्य पूर्ण हटवले, तर कांद्या निर्यातीवर असलेले निर्यात शुल्क 40% 20% केले। उशिरा का होईना निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी, व्यापारी, शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त केले, मात्र हा निर्णय झाल्यानंतर निर्यातीला अडचणी आल्या। कांदा घेऊन निघालेले कंटेनर JNPT बंदरावर अडकून पडले। सलग 4 दिवस कंटेनर अडकून पडल्याने निर्यात दरासह शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। अखेर काल संध्याकाळी या ठिकाणी सायंकाळी उशिरा निर्यात सुरळीत झाले असल्याचं सांगण्यात येत आहे आणि एकीकडे शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळतो आहे। अशा स्थितीत या ठिकाणी बघितलं निर्यात होत असलेले कंटेनर अडकून पडणे चुकीचे आहे। कस्टम विभागाकडून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ कौपना झाल्याने 4 दिवस निर्यात सुरळीत होण्यास लागेल। मुळात 1 किंवा 2च दिवसात या अडचणी दूर होणे अपेक्षित होते, मात्र यातही विलंब लागला। आता कंटेनर अडकलेले नाहीत, निर्यात सुरळीत सुरू झाली आहे, शिवाय बाजारभाव देखील याचा कुठलाही परिणाम नाही, असं भारत दिगोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी मांडलेलं आहे। कांद्याच्या भावात खरं तर सुधारणा होताना दिसत आहे। अशा प्रकारचे जे काही 20% या ठिकाणी शेतकरी 40%हून 20% जे काही निर्यात मूल्य आहे ते कमी केलं आहे, ते आता पूर्णतः काढून टाकलं असतं तर आणखीनच चांगलं झालं असतं, असं खरं तर शेतकऱ्यांची अपेक्षा असते। परंतु ही होती महत्त्वाची अपडेट, तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा। आणि कांदा भावात सुधारणा होताना दिसत आहे, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। शेतकरी, व्यापारी आणि निर्यात दरामध्ये आता खरं तर बघितलं कांदा शेतकऱ्यांकडे जेवढा पाहिजे होता तेवढा शिल्लक नाही आहे। कमी भावाने, कवडीमोल भावाने त्यांनी कांदा विकला, आता व्यापाऱ्यांकडे कांदा आहे आणि व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव मिळतो। खऱ्या अर्थानं अशी स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। धन्यवाद। लक्ष्मी महाराष्ट्राने धन्यवाद।